पोंजे संघाकडनं सलामीची जोडी समीर आणि सॉरी पानसे संघाकडनं सलामीची जोडी पोंजे संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजचं नाव काय? भावेश. आणि इथं मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव मात्र मिळाली होती पानसी संघाच्या फलंदाजांना. आणि दुसरा चेंडू मात्र सुंदर मात्र निर्धाव चेंडूची फेकी करतोय भावेश हा गोलंदाज पोंजे संघाकडनं. आणि इथं मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र चेंडू जातोय गॅप मध्ये मात्र 4 धावांसाठी. आणि इथं मात्र झेल होऊ शकतो बघूया. आणि इथं मात्र झेल बाधा पहिला झटका मात्र पानसील संघाला अनिल याच्या स्वरूपात. शेवटचे मात्र 2 चेंडू जबरदस्त मात्र गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिला मात्र गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय भावेश या गोलंदाजाला. आता मात्र हर्षल मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर काय अप्रतिम फलंदाजी मात्र देखील याच्याकडनं पाहायला मिळाली. तोच हर्षल मात्र आता मैदानामध्ये रवाना होतोय. निश्चितच अगोदर फलंदाजी केली होती तशा पद्धतीने मात्र देखील मोठे मोठे फटके मारण्यामध्ये मात्र यशस्वी ठरतोय की नाही. आणि इथं मात्र फुलटॉस चेंडू त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय हर्षल. चेंडूला धाडून देतोय मात्र 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. हा खणखणीत चौकार मात्र पाहायला मिळतोय हर्षल याच्या बॅट मधून. त्या चौकारच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. अजून या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हिथं मात्र हा घणाघाती प्रहार. आणि इथं मात्र 1 बाउन्स मात्र सीमा पार 4 धावा मात्र आहेत हर्षल या फलंदाजाला. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार मात्र केला. निश्चितच चेंडूला मात्र खूपच उंची दिली आणि लांबी थोडीशी कमी पडली त्याच्यामुळे चेंडू मात्र देखील सीमा पार होऊ शकला नाही. परंतु 1 बाउन्स मात्र 4 धावा मिळाल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते पानसील संघाची 1 बाद 13. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजचं नाव काय? रशिक. आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकतोय
समीर समीर याचा मात्र पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकतोय. नवीन जय आणि इथं मात्र बघूया झेल होतोय की काय. आणि इथं मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल मात्र टिपता आला नाही. तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र झेल टिपणं एवढं मात्र सोपं सोपं नसतं, परंतु प्रयत्न चांगला होता. या गोलंदाजाचा आखूड टप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू. हर्षल याला मात्र देखील काही चेंडू समजून आला नाही. एक स्लोअर डिलेव्हरीची फेकी केली होती. आणि निश्चितच मला तर वाटतंय हलकीशी बॅटची कडा सुद्धा लागली होती, परंतु एक संधी होती हर्षल याची मात्र झेल टिपणं गरजेचं होतं ते विकेट किपरला, परंतु चांगला प्रयत्न केला होता. आणि इथं मात्र जबरदस्त ब्रह्मास्त्राचा मारा म्हणावा लागेल. हर्षल याला काही चेंडू समजून आला नाही. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. लेखपंच थर्ड अंपायरची भूमिका तुम्हीच पार पाडायची आहे. आणि इथं मात्र जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र ही अवांतर धाव मिळते. 16 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र गोळीच्या वेगाने मात्र चेंडूची फेकी केली होती. हर्षल याला काही समजून आला नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पंचांचा इशारा षटक संपण्याचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पांचील संघाची जाऊन पोहोचते 1 बाद 16 या आकड्यावरती. तर मात्र पोळच्या संघाकडनं तिसरं षटक हाकलण्यासाठी भानुदास. आणि भानुदास याच्या मात्र पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला जातोय. जय याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार पहिल्याच चेंडूवरती मात्र भानुदास याच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय. षटकार मात्र ठोकून मात्र त्याचं स्वागत केलं जातंय.
त्या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 2200 आकड्यावरती. आणि इथं मात्र चांगला फटका टोलावला होता, परंतु चेंडूला खूप उंची दिली आणि गॅप मात्र शोधता आला नाही या फलंदाजाला. जिथं क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता, त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडूला धाडून दिलं आणि त्या क्षेत्ररक्षकाने मात्र देखील कोणतीही चुकी न करताना सुंदर झेल टिपला आणि जय याच्या पारीचा अंत होतो इथं. त्याची मात्र जागा बंद करण्यासाठी नवीन फलंदाज यश. यश मात्र नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये यश. आणि इथं मात्र बिग हिट, जबरदस्त मात्र फटका. पहिल्या चेंडूवरती मात्र जय याने मात्र खरपूस समाचार घेतला होता या गोलंदाजाचा आणि त्याला मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र पॉविलियनचा रस्ता झाल्याने आणि जय याची जागा भरून काढण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्र दाखल झाला, तो म्हणजे यश. आणि यश याने सुद्धा मात्र देखील खरपूस समाचार घेतला. इथं मात्र लॉंग ऑन चेंडू जातोय कार्पेट पद्धतीने, तर तो क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. एकच धाववरती मात्र समाधान मानावं लागेल यश या फलंदाजाला. अजूनही मात्र तेवढा स्फोटक फलंदाज मैदानामध्ये मात्र दाखल आहे हर्षल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2900 आकड्यावरती. शेवटचं षटक असेल फलंदाजी मार्कवरती आणि हा बिग हिट. हर्षल याच्या बॅट मधून निघालेला हा खानखानी षटकार अतिशय महागडा ठरला जातोय. भानुदास वाघमारे गोलंदाज पोलंज संघाकडनं. धावसंख्या मात्र 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. किती धावा जमा करण्यामध्ये यश मिळतंय आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अठरा चेंडू आणि 35 धावा जमा केलेत पानसिल संघाने आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय पोळंजे संघासमोर.
18 चेंडू आणि 35 धावा जमा केले आहेत तर पानसेल संघाने आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय पोळंजे संघासमोर. पोळंजे संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना करायचे. येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. दीपक आणि समीर. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेच असेल तर या दीपक या खेळाडूने मात्र एवढी स्फोटक फलंदाजी मात्र देखील केली होती. त्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा मात्र हिरो ठरला होता. आणि तसंच मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर हर्षल पानसेल संघाकडनं अतिशय अटीतटीचा हा सामना पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 36 धावा. प्रतिषटक 12ची सरासरी मात्र राखावी लागेल ती म्हणजे पोविंजे संघाला. पानसेल पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज कल्पेश. जबरदस्त स्टेट ऑन द फटका कार्पेट पद्धतीने टोलला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित होता. 4 धावा मिळू शकत नाही दीपक या फलंदाजाला. जर गॅप मध्ये ढकलला असता तर निश्चितच 4 धावा मात्र होत्या. कारण तर पहिले षटक मात्र हे पॉवर प्लेचं षटक असेल. सर्व खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतील आणि 2 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र बाहेर लावण्यात येतात. तर एक क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये आहे आणि एक मात्र मिडॉनला मात्र उभा केलाय. आणि इथं चांगला प्रयत्न होता. काही जबरदस्त प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी मात्र देखील लॉंग ऑन रिझन मध्ये उभा होता आणि त्या कव्हर क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र जाऊन मात्र विसावला. परंतु हातामध्ये जर विसावला असता तर निश्चितच झेलबाद झाला असता. परंतु चेंडू जमिनीला दान झाला. परंतु अप्रतिम प्रयत्न म्हणावे लागतील. आणि इथं मात्र स्टेट ऑन द फटका. आता 4 धावा मिळू शकतायत. इथं मात्र 1 बाउन्स सीमा पार. समीर ह्याच्या बॅट मधून मात्र हा निघालेला खणखणीत चौकार. चौकार आहे चौकार आहे चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 6 धावा मात्र धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. प्रति चेंडू मात्र 2च्या सरासरीने मात्र चालतोय हा संघ. आणि इथं मात्र जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. काय अप्रतिम चेंडूची फेकी मात्र इथं पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं. कल्पेश या षटकातील पुढील चेंडू आणि इथं हलकीशी बॅटची कडा घेऊन जातो चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. परंतु एकच धाव मात्र मिळेल दीपक या फलंदाजाला. दीपक समीर अशी ही सलामीची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते पोलजे संघाकडनं. आणि तेवढंच सुंदर मात्र देखील गोलंदाजीचं प्रदर्शन पानसेल संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू असेल सुंदर असा ब्लॉक ऑल चेंडू यॉर्कर चेंडू होता. आणि काही जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथंच वेळेवरती मात्र ह्या क्षेत्ररक्षकाला चेंडूने मात्र फसवलं होतं. परंतु तेवढंच चतुराईने मात्र क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मात्र धाव रोखण्यामध्ये मात्र यशस्वी ठरतो हा क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पानसेल संघाकडनं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. बिनबाद 9. अजूनही सलामीची जोडी मात्र देखील मैदानामध्ये आहे आणि प्रतिषटक 12ची सरासरी राखणं गरजेचं होतं.
पण कुठेतरी मात्र देखील 9 या आकड्यापर्यंत मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचते म्हणजे पोळींचे संघ. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 25 धावा. 27 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. आणि इथं मात्र लॉंग ऑफला मात्र टोलला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळेल. दीपक या फलंदाजाला मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक हाकलण्यासाठी मात्र सज्ज होतोय गोलंदाज जय. आणि इथं बिग होऊ शकतो. तिथं हा मोठा फटका. समीर याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. बारा चेंडू आणि 27 धावांचं समीकरण होतं आणि नंतर मात्र देखील पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली. 11 चेंडू आणि 26 धावाचं समीकरण आणि चांगलं खणखणीत मात्र देखील षटकार लगावून मात्र आता 10 चेंडू आणि 20 धावा मात्र 20 धावांची आवश्यकता असेल कोहलीच्या संघाला. आणि इथं हलकीशी बॅटची काढा आणि इथं मात्र एक साधा सोपा झेल होता. इथं मात्र निश्चितच समीर इथं महागडा ठरू शकतो कारण तर सलामीला मात्र फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये उतरला गेलाय आणि त्याला मात्र जीवनदान मिळतंय. आणि इथं धाव बाद होण्याचा चान्स. आणि इथं मात्र हा धावबाद दीपक हा धावबाद होतोय. जिथं मात्र एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक आत्महत्या म्हणावी लागेल. तिथं एकच धाव होत होती तिथं मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला जातो. एक गडी मात्र बाद होतोय. कोहलीच्या संघाचा. तिसऱ्या फळीचा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय कोहलीच्या संघाकडनं. काय नाव दत्ता. आणि इथं मात्र हा यॉर्कर चेंडू. यश याच्या मात्र गोलंदाजीमध्ये चांगलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. यश या गोलंदाजाला मात्र एक गडी बाद करण्यामध्ये मात्र यश मिळतंय. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आणि पंचाकडे व्हाईटची दाद बघताना पंच मात्र ते स्वीकारत आहेत. पंचांचा इशारा स्वायर चेंडू. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता. आणि इथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा व्हाईट चेंडू. व्हाईट +1 अशा रीतीने 2 धावा मिळतील. धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन मात्र पोहोचते. मात्र येणारे 7 चेंडू आणि 16 धावा. अतिशय अटीतटीचा सामना म्हणावा लागेल
ओळंजे वर्सेस पानसिल या दोन संघाच्या दरम्यान. आणि इथं मात्र यॉर्करचा चेंडू होता परंतु खणून काढलंय चेंडूला. येणारे आता शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज नयश. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आणि इथं मात्र षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. त्या सामन्याचं समीकरण मात्र बदलून टाकलंय या फलंदाजाने. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. पहिल्या चेंडूवरती मात्र ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र लगावला गेलाय या फलंदाजाकडनं. महेश या षटकातील पुढील चेंडू. इथं मात्र बघूया 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र उपस्थित होते. आणि इथं मात्र धावबाद. एक साधा सोपा मात्र झेल होता परंतु कॉल मात्र एकमेकांना व्यवस्थित केला नव्हता. इथं मात्र एक महत्वाची विकेट म्हणावी लागेल. येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये जातोय रसिक मते. चार चेंडू आणि 8 धावा. आणि इथं मात्र स्टेट ऑन द फटका. आणि इथं 4 धावा. रसिक मते यांच्या बॅट मधून मात्र हा खणखणीत चौकार. आता मात्र येणारे शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त अटीतटीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पानसिल वर्सेस पोंजे ह्या दोन संघाच्या दरम्यान मात्र हा रंगतोय सामना. वावलली संघाचा संघनायक आपण तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर त्याच्यातला विजयी संघ मात्र आपल्याशी लढत होईल विजयी संघाची. आणि इथं धाव बाद होण्याचा चान्स. आणि इथं मात्र रसिक मध्ये मात्र इथं धाव बाद होत आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. दुर्वेश
नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये रवाना होतोय. कोळंजे संघाकडनं दुर्वेश. 2 चेंडू आणि 3 धावा. नवेश मात्र गोलंदाजी मार्कवरती. अतिशय अटीतटीचा सामना. बघू या सामन्यामध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल ते सांगू शकत नाही. येणार 2 चेंडू आणि 3 धावा. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. दुर्वेश नवीन फलंदाज. लॉंग ऑन द मोठा फटका. हा बिग विजयी फटका दुर्वेशाच्या बॅटमधून. कोळंजे संघ इथं मात्र विजयी होतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. वाव वावलोली संघ आपण